नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडं नोटरी आणि रजिस्ट्री असे जे केलेले निर्णय दस्त असतात, त्यात नेमका फरक काय असं बरेचदा विचारलं जातं. आपणा सर्वांना माहिती आहे की नोटरी ही एक अत्यंत जुनी अशी इन्स्टिट्यूशन आहे. प्रॅक्टिसिंग लॉयर्स ज्यांना शासन नियुक्त करतं नोटरी म्हणून, ते नोटरी पब्लिक म्हणून काम करतात आणि त्यांच्या रजिस्टरला जे नोंदलेले दस्त असतात, त्यांनी प्रमाणित केलेले, त्यांनी तपासलेले, त्यांनी ऑथेंटिकेट केलेले, ते जिल्हा न्यायालयात, जिल्हा न्यायालयाच्या अधीन असणाऱ्या इतर न्यायालयात शपथपत्र, पॉवर ऑफ अटर्नीज, निरनिराळे दस्त निरनिराळ्या न्यायालयांमध्ये, महसूल न्यायालयामध्ये स्वीकारले जातात आणि त्याच्या आधारावरती कामकाजही चालतं. ही जुनी व्यवस्था आहे, रुळलेली व्यवस्था आहे आणि लोक याचा खूप उपयोगही करतात. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, तेव्हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली असे नोटरी अपॉइंट केले जायचे. त्यानंतर या संस्थेची जास्त गरज जेव्हा भासायला लागली, त्यासाठी नोटरीचा ॲक्ट, नोटरीज ॲक्ट 1952 साली केला. त्यामध्ये 1956 मध्ये रूल्स तयार करण्यात आले. या कायद्याच्या कलम 3 अंतर्गत नेमलेले जे नोटरीज असतात, केंद्र सरकार, राज्य सरकार ते नेमणुका करतं. त्यांना दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 137 अंतर्गत शपथ देण्याचे अधिकार असतात. ते ॲफिडेव्हिट्स, पॉवर ऑफ अटर्नीज, निरनिराळे दस्त, अनेक इन्स्ट्रुमेंट्स ते त्यांच्या रजिस्टरला नोंदतात. त्यांचं काम ते व्हेरीफाय करणं, ते ऑथेंटिकेट करणं, ते सर्टिफाय करणं, त्याची ज्याला आपण माझ्यासमोर यांनी स्वाक्षरी केली आहे हे जे सांगणं आहे, म्हणजे यांनीही शपथेवर लिहिलेलं आहे, ते माझ्यासमोर लिहिलेलं आहे, हे जे सांगण्याचं काम आहे या नोटरीच्या मार्फत केलं जातं. नोटरी लोकांना ॲक्सेसिबल असतात. रजिस्ट्रेशनचे ऑफिसेस हे सरकारी ऑफिसेस असतात. केंद्राच्या रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 जो आहे त्याच्याप्रमाणे ती कामं करतात. सरकारी नोकर, सरकारी अधिकारी त्या ठिकाणी असतात. पूर्ण सरकारी व्यवस्थेप्रमाणे चालतं, सरकारी वेळेत चालतं. त्यामुळं त्याचा जो ॲक्सेस आहे तो अत्यंत लिमिटेड असतो. नोटरी हे लोकांसाठी सदैव उपलब्ध असतात. लोकांच्या सोयीप्रमाणे ते त्यांच्या ऑफिसेस, त्यांचा कालावधी, त्यांचा वेळ ॲडजस्ट करतात. त्यामुळं ही एक मान्यताप्राप्त संस्था आहे. मात्र नोंदणीकृत करारनामा आणि नोटरीकृत करारनामा असा जर 2 करारनामे असतील तर त्यात जास्त महत्त्व कोणतं किंवा जास्त कायदेशीर मान्यता कशाला प्राप्त होईल असा जर मुद्दा उपस्थित झाला, तर जे नोंदणीकृत आहे, जे शासनाच्या नोंदणीच्या कायद्याप्रमाणे, शासनाच्या स्टॅम्प ड्युटी लावून केलेल्या याच्याप्रमाणे जे असेल ते न्यायालयामध्ये जास्त स्वीकारलं जाईल. शिवाय त्याचा पुरावा मूल्य ज्याला आपण म्हणतो इव्हिडेन्शियल व्हॅल्यू ते जास्त असतं. म्हणजे नोटरी स्वीकारत नाहीत का? स्वीकारत नाहीत असं म्हणता येणार नाही. पण जेव्हा आपण नोंदणीकृत दस्ताशी त्याची तुलना करतो नोटराइज डॉक्युमेंटची, तेव्हा नोटराइज डॉक्युमेंटचं जे काही मूल्य आहे किंवा पुरावा मूल्य आहे ते थोडंसं मर्यादित असतं. त्यालाही मान्यता असते, मान्यता नाही असं म्हणताच येणार नाही. त्यालाही मान्यता दिली जाते. अनेक वेळा त्याच्यावरती मुद्रांक लावल्यानंतर त्यांना अगदी नोंदणीकृत दस्ताचा देखील दर्जा दिल्याचे अनेक न्यायनिर्णय आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा नोटरीकृत करारांना मर्यादित मान्यता असते, नोंदणीकृत करारांना इव्हिडेन्शियल व्हॅल्यू पूर्ण असते आणि ते कायदेशीर दस्त म्हणून प्रत्येक ठिकाणी पुरावा म्हणून स्वीकारले जातात. अर्थात ते सिद्ध करायला लागतात. पण दोन्ही दस्त असतील तर कोर्टामध्ये रितसरपणे कोर्टाच्या पद्धतीप्रमाणे ते सिद्ध करावे लागतात. मात्र नोंदणीकृत जर असेल तर त्याला जास्त कायदेशीर मान्यता, पुरावा मूल्य असतं असा त्याचा अर्थ आहे. आता जे नोंदणीकृत होतं त्याच्यासाठी नोंदणीचं शुल्क भरावं लागतं आणि त्याच्यासाठी राज्यानं जे ठरवलेलं मुद्रांक शुल्क असेल, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, ते शुल्क भरावं लागतं. नोटरीच्या डॉक्युमेंटवरती नोंदणीचं शुल्क भरावं लागत नाही आणि मुद्रांक शुल्क भरावं लागत नाही. फक्त नोटरी करण्यासाठी जे काही नोटरी शुल्क सरकारने ठरवून दिलेलं असेल आणि त्या त्या ठिकाणी जे प्रचलित नोटरी शुल्क असेल ते मात्र भरावं लागतं.
नोंदणीच्या व्यवहारांची देखील एका रजिस्टरमध्ये नोंदणी केली जाते. त्याला एक अब्स्ट्रॅक्ट असतो आणि त्याची जी कॉपी दिली जाते त्याला इंडेक्सची कॉपी म्हणतात. इंडेक्स रजिस्टर ठेवलं जातं. नोटरीच्या बाबतीत देखील नोटरी एक रजिस्टर ठेवतात आणि त्याच्यामध्ये कोणता डॉक्युमेंट कोणत्या तारखेला किती वाजता आला, कोण कोण पार्टी होते आणि त्यांची स्वाक्षरी, सही, अंगठा जे काय असेल ते त्यांच्याकडे देखील एक रजिस्टर ठेवलेलं जातं. कराराची नोंदणी केल्याने मजबूत कायदेशीर संरक्षण मिळतं. विवादांचा धोका थोडासा कमी असतो. नोटरींच्या बाबतीत स्वाक्षरी प्रमाणित केली जाते की यांनी माझ्यासमोर यात लिहिलेला मजकूर मान्य करून स्वाक्षरी केली, इथपर्यंतच ते मान्य केलं जातं. इतकंच त्याचं कायदेशीर मूल्य असतं की यांनी आमच्यासमोर, म्हणजे नोटरी या सरकारने नेमलेल्या संस्थेच्या मार्फत किंवा प्राधिकरणामार्फत त्यांच्या समोर हे प्रमाणित केलं, सही केलं, याचं प्रमाणीकरण ते करतात, असा एवढा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे जेव्हा सिद्ध करायची वेळ येते कोर्टामध्ये, ते सिद्ध करणं थोडंसं जड जातं, अवघड जातं. त्याला आणखी पुरावे द्यायला लागतात. पण नोंदणीकृत करार असेल तर त्याला काय प्रिझम्पशन म्हणतात, त्याच्याप्रमाणे हे गृहीत धरलेलं आहे की हा हस्तांतराचा व्यवहार झालेला आहे, किंवा हा यात नोंदणीत जे लिहिलेलं आहे किंवा करारात जे कबूल मुद्दे लिहिलेले आहेत असा व्यवहार झाला आहे. म्हणजे नोंदणीच्या दस्ताला जास्त संरक्षण असतं, नोटरी केलेल्या याला कमी संरक्षण असतं, असं त्याचा अर्थ आपल्याला म्हणता येईल. त्यांची जर फंक्शन्स पाहिली आपण, नोटरीचं फंक्शन्स काय काय असतं, आपल्याला नोंदणी करणाऱ्या सब रजिस्ट्रार किंवा रजिस्ट्रेशनचे जे अधिकारी आहेत त्यांचं आपल्याला माहिती आहे की आपल्याला तिथे कागद घेऊन जावं लागतं. 2, 3, 4 जितके पक्षकार असतील त्या सर्वांनी पक्षकारांनी जावं लागतं. त्यांना त्यांची ओळख सिद्ध करावी लागते. त्याच्या ओळखीचे पुरावे म्हणून आधार, पॅन कार्ड, फोटो, त्यांचा फोटो काढावा लागतो, त्यांच्या स्वाक्षऱ्या कराव्या लागतात, त्यांना ओळखणारे 1-2 साक्षीदार घेऊन जावे लागतात आणि मग ते त्या दस्तामध्ये लिहिलेले जे कागद कंटेंट्स आहेत ते मान्य असल्याबद्दल त्या रजिस्ट्रारच्या समोर स्वाक्षरी करतात. तो रजिस्ट्रार म्हणजे विटनेस ऑफ द क्राऊन मानला जातो आणि म्हणून अशा यांच्या समोर जेव्हा हे केलं जातं तेव्हा तो कायद्यातला दस्ता आहे की नाही याची तपासणी तिथे केली जाते. हे सगळे जे आहे त्या सगळ्याचे सगळे जॉब किंवा सगळ्याच्या सगळ्या ड्युटीज नोटरी करत नाहीत. नोटरी मे डू ऑल ऑर एनी ऑफ द फॉलोइंग बाय व्हर्च्यू ऑफ हिज ऑफिस. मग ते काय करतात, त्यांच्या समोर आलेलं जे इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला आपण दस्त म्हणतो, डॉक्युमेंट आहे, ते व्हेरीफाय करू शकतात, ते ऑथेंटिकेट करतात, सर्टिफाय किंवा अटेस्ट करतात. आता मला सांगा, हे सगळं जर काम आपण याच्याकडे दिलं असतं रजिस्ट्रेशन वाल्यांकडं, तर लोकांची खूप गैरसोय झाली असती. आज असंख्य लोकांना निरनिराळ्या ठिकाणी, म्हणजे शहराच्या निरनिराळ्या भागामध्ये नोटरीज त्यांच्या ऑफिसेस खोलून असतात. त्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन अशा इन्स्ट्रुमेंटचं, आणि अपेक्षा अशी आहे, कायदा तर असं म्हणतो की त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसूनच हे सगळं केलं पाहिजे. त्यांच्याकडं मग एक्सचेंज असेल, नंतर पॉवर ऑफ अटर्नी असेल, नंतर नोट्स असतील, ते ॲफिडेव्हिट्स असतील, त्यांना शपथ देखील देऊ शकतात एका मर्यादित अर्थानं. शपथेच्या कायद्याखाली नसेल पण निरनिराळ्या अटेस्टेशनच्या निमित्तानं जे आवश्यक आहे यासाठी प्रिपेअर, अटेस्ट, ऑथेंटिकेट ही जे कामं आहेत, ट्रान्सलेट, व्हेरीफाय, ऍक्ट ॲज कमिशनर, ऍक्ट ॲज आर्बिट्रेटर आणि एनी अदर ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय द गव्हर्नमेंट, अशी सगळी कामं नोटरी करत असतात. म्हणून नोटरीचं जे काही ऑफिस आहे, नोटरी पब्लिक हे जे ऑफिस आहे हे अत्यंत महत्त्वाचं सार्वजनिक ऑफिस आहे, लोकांच्या सोयीचं आहे, जास्त ॲक्सेसिबल असल्यामुळं ते लोकप्रिय देखील आहे. फक्त अशा ठिकाणी नोंदलेले दस्त आणि रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये जाऊन नोंदलेले दस्त यांच्यामध्ये काहीसा मूलभूत फरक आहे आणि त्याचं पुरावा मूल्य, त्याला असणारं कायदेशीर संरक्षण, त्यावर भरली जाणारी स्टॅम्प ड्युटी, त्यावर भरलं जाणारं रजिस्ट्रेशनचं शुल्क, हे जे फरकाचे मुद्दे आपण अभ्यासले याच्या आधारावरती रजिस्टर्ड डॉक्युमेंट हे जास्त सुरक्षित, जास्त स्वीकारार्ह आणि जास्त, ज्याला आपण पुराव्याच्या दृष्टीने जास्त पुरावा मूल्य असणारं असतं, असा त्याचा अर्थ निघतो. म्हणून नोटराइज डॉक्युमेंटचं मूल्य कमी होतं का? मुळीच नाही. नोटराईजसाठी दिलेले जे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये ते बसतं आणि तेही होतं. त्याचं देखील आता आधुनिकीकरण करण्याचं काम लवकरच हाती घेणार आहे. जसं आपण पाहतो की आपले रजिस्टर्ड झालेले सगळे अग्रीमेंटचे इंडेक्स आपल्याला ऑनलाईन आता उपलब्ध होतात, किंवा त्याला सर्च देखील, सर्चेबिलिटी करता येते, म्हणजे आपल्याला सर्च घ्यायचं असेल तर देखील सर्च करता येतं. त्याच पद्धतीवरती
आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि सर्व नोटराइज्ड डॉक्युमेंट जे आहेत, नोटराइज्ड रेकॉर्ड जे आहे, त्याचं आता डिजिटायझेशन लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे हे डिजिटायझेशन देखील होईल आणि हेही काम अत्यंत आधुनिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवाय नोटरीचं जे काही रिन्युअल असतं, 2 रिन्युअलच्या पेक्षा जास्त देऊ नये असे देखील अमेंडमेंट आहे. हा कायदा 1952 चा आहे. 56 चे रूल्स आहेत. असंख्य वेळा त्यामध्ये आवश्यकतेनुसार दुरुस्त्या झाल्या. अलीकडं 2021 ची शेवटची दुरुस्ती झाली. तेव्हा हे सगळं पाहिलं की आपल्याकडं रजिस्ट्रेशनसाठी असणाऱ्या किंवा नोंदणीसाठी असणाऱ्या ह्या ज्या 2 व्यवस्था आहेत, एक गव्हर्नमेंटची असणारी रजिस्ट्रेशनची व्यवस्था आणि ही देखील गव्हर्नमेंटच्याच कायद्याखाली म्हणजे पार्लमेंटनं पास केलेल्या कायद्याखाली असणारी ही नोटरी पब्लिक ही संस्था आणि त्यांच्याकडून केलं जाणारं प्रचंड मोठं काम हे आपण या ठिकाणी पाहिलं. पण त्यामध्ये जे काही मूलभूत भेद आहेत, हे आपल्याला माहीत असले पाहिजे. जेव्हा आपण काम करतो, आपले डॉक्युमेंट रजिस्टर करतो, तेव्हा भविष्यात त्याचा किती उपयोग होणार, त्याला किती सुरक्षा असणार, या बाबी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून कॉमेंटच्या माध्यमातून विचारल्या गेलेल्या शंकेला उत्तर म्हणून हा व्हिडिओ मी केला. आपल्या सर्वांना हा नक्की उपयोगी पडेल. आपल्याला दोन्ही ॲक्ट आणि दोन्हीचे रूल्स म्हणजे रजिस्ट्रेशनचा ॲक्ट आणि रजिस्ट्रेशनचे रूल्स, नोटरीचा ॲक्ट आणि नोटरीचे रूल्स हे दोन्हीही आणि याच्या संदर्भातले जजमेंट्स हे दोन्ही आपण गुगल केलं तर आपल्याला मिळू शकतात. म्हणून याच्या संदर्भातले संदर्भ या व्हिडिओसोबत कुठली लिंक असणार नाही. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपण लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल असं वाटतं, ज्यांना ज्यांना हे माहीत व्हावं असं आपल्याला वाटतं, अशा सर्वांना फॉरवर्ड करा, शेअर करत राहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.